रेणुका देवीची कथा. रेणुका देवी, ज्याला येल्लम्मा देवी म्हणूनही ओळखले जाते, ही रेणुका देवीची कथा महाराष्ट्रात लोकप्रिय आहे आणि अनेक भक्तांद्वारे ती पूजनीय आहे. रेणुका देवी देवी शक्तीचे एक रूप मानले जाते आणि तिच्या शक्ती आणि आशीर्वादासाठी पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार रेणुका देवी जमदग्नी ऋषींची पत्नी आणि शक्तिशाली योद्धा परशुरामासह 5 मुलांची आई होती. जमदग्नी ही भगवान शिवावरील भक्ती आणि वेदांच्या ज्ञानासाठी ओळखली जात होती आणि रेणुका देवी तिच्या पतीवरील भक्तीसाठी ओळखली जात होती. एके दिवशी रेणुका देवी नदीतून पाणी आणत असताना तिला गंधर्वांचा समूह दिसला, त्यांच्या सौंदर्य आणि संगीतासाठी ओळखले जाणारे स्वर्गीय प्राणी. त्यांच्या संगीताने ती इतकी मंत्रमुग्ध झाली की तिने आपले कर्तव्य विसरून नदीवर नेहमीपेक्षा जास्त वेळ घालवला. जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिच्या पतीला तिची विचलितता जाणवली आणि तो संतापला. जमदग्नी, जो त्याच्या स्वभावासाठी प्रसिद्ध होता, त्याने रेणुका देवीवर बेवफाईचा आरोप केला आणि आपल्या मुलांना तिचा शिरच्छेद करण्याचा आदेश दिला. त्याच्या सर्व मुलांनी नकार दिला, परशुराम वगळता, ज्याने आपल्या वडिलांची आज्ञा डगमगता पूर्ण केली. जमदग्नी आपल्या मुलाच्या आज्ञाधारकतेवर प्रसन्न झाला आणि त्याने त्याला एक वरदान दिले, जे परशुरामाने त्याच्या आईला पुन्हा जिवंत करण्यासाठी वापरले. या घटनेनंतर रेणुका देवी देवी म्हणून पूज्य झाली आणि तिचे कर्नाटकातील सौंदत्ती येथील मंदिर एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र बनले. तिचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी देशभरातून भाविक येतात. रेणुका देवीची कथा आपल्याला भक्ती आणि निष्ठेचे महत्त्व शिकवते. रेणुका देवी तिच्या पतीवरील भक्तीसाठी ओळखल्या जात होत्या आणि बेवफाईचा आरोप असतानाही ती त्याच्याशी एकनिष्ठ राहिली. उलटपक्षी परशुराम आपल्या वडिलांच्या आज्ञेचे पालन करत होता, जरी त्याचा अर्थ भयंकर कृत्य होत असला तरीही. तिच्या कथेव्यतिरिक्त रेणुका देवी मातृत्व आणि प्रजननक्षमतेच्या संकल्पनेशी देखील संबंधित आहे. तिला बऱ्याचदा मातृत्वाच्या रूपात चित्रित केले जाते आणि ज्या स्त्रिया मुलांना जन्म देऊ इच्छितात त्यांना तिचे आशीर्वाद मागतात. रेणुका देवीची कथा ही भक्ती, निष्ठा आणि मातृत्वाची शक्ती आहे. तिचे मंदिर तिच्या देवत्वाचे प्रतीक आहे आणि जगभरातील भक्तांसाठी प्रेरणा आणि आशीर्वादाचे स्रोत आहे. परशुरामाने आपल्या आईचा शिरच्छेद केल्यानंतर आणि तिला पुन्हा जिवंत करण्याचे वरदान मिळाल्यानंतर तो तिच्यासोबत अनेक तीर्थक्षेत्रांच्या प्रवासाला निघाला. यावेळी रेणुका देवींनी आपल्या मुलाला भक्ती आणि धार्मिकतेचे महत्त्व शिकवले. एके दिवशी ते अगस्त्य ऋषींच्या आश्रमात पोहोचले, जे वेदांचे ज्ञान आणि भगवान शिव भक्तीसाठी प्रसिद्ध होते. अगस्त्याने त्यांचे स्वागत केले आणि परशुरामाला भगवान शिवाची पूजा, एक हिंदू विधी करण्यास सांगितले. पूजेदरम्यान परशुरामाच्या लक्षात आले की त्यांनी देवतेला अर्पण केलेली फुले कोमेजली आहेत. त्याने क्रोधित होऊन आपल्या कुऱ्हाडीने संपूर्ण मंदिर उद्ध्वस्त केले. या कृत्याने हादरलेल्या आणि दुःखी झालेल्या अगस्त्याने परशुरामाला शाप दिला की तो आपल्या पापांचे प्रायश्चित्त मागण्यासाठी आयुष्यभर पृथ्वीवर भटकत राहील. परशुरामाला आपल्या चुकीचे गांभीर्य लक्षात आले आणि त्यांनी क्षमा याचना केली. त्यानंतर त्याने आपल्या आत्म्याचे शुद्धीकरण आणि देवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या आणि भक्तीच्या प्रवासाला सुरुवात केली. त्याच्या संपूर्ण प्रवासात तो आपल्या आईची अस्थिकलश सोबत घेऊन जात राहिला आणि तिचे आशीर्वाद घेण्यासाठी अधूनमधून सौंदत्ती येथील तिच्या मंदिरात जात असे. त्यांनी तिच्या सन्मानार्थ महाराष्ट्रातील माहूर येथील रेणुका देवी मंदिरासह अनेक मंदिरे बांधली. रेणुका देवीची कथा मातृत्वाच्या शक्तीचे आणि भक्तीचे महत्त्व यांचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. तिचा पती आणि तिच्या मुलाबद्दलची तिची भक्ती, तसेच धार्मिकतेच्या शिकवणीने भक्तांच्या पिढ्यांना तिचे आशीर्वाद मिळविण्यास आणि तिच्या सद्गुणांचे अनुकरण करण्यास प्रेरित केले आहे. मातृत्वाच्या भूमिकेव्यतिरिक्त रेणुका देवी प्रजनन आणि समृद्धीशी देखील संबंधित आहे.
निरोगी गर्भधारणा आणि बाळंतपणासाठी तसेच जीवनातील सामान्य समृद्धीसाठी तिचे आशीर्वाद घेण्यासाठी अनेक स्त्रिया तिच्या मंदिराला भेट देतात. एकंदरीत रेणुका देवीची कथा ही भक्ती, धार्मिकता आणि मातृत्वाची शक्ती आहे. तिची मंदिरे लोकप्रिय तीर्थक्षेत्रे आहे. तिचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन शोधणाऱ्या जगभरातील भक्तांना आकर्षित करते.